महत्वाचा दिवस आजचा आहे। राम मंदिराच्या उद्घाटनावरून बरेच टीका होत्या। सुप्रिया सुळे आज म्हटल्या की सगळ्या मंदिरांमध्ये जे प्रक्षेपण होणार आहे कुणाचा खर्च। बघा, खरं म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण, बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो। काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे, त्यांना आनंदच नाही। आता काय करायचं आपण, असे लोक असू शकतात। असं आहे, राम मंदिर जे बनतंय, एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला, त्या पैशातनं राम मंदिर बनतंय। मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनणार, हे जनतेचं मंदिर आहे, जनतेच्या पैशातनं बनेल। आणि आज ठिकठिकाणी जनता उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करते। आता हे कार्यक्रम, कारण लोकांचा रामावर प्रेम आहे। आता काही लोक अशा लोकांसोबत आहेत की ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। राम होते का, त्यांचा जन्म झाला होता का, असं विचारणारे लोक होते। काही म्हणायचे की मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे। आता त्यांना तारीखही सांगितली, मंदिरही बनलं, आता निमंत्रणही आहे, यायचं आहे त्यांनी यावं, त्यांनी दर्शन घ्यावं। पण कोणाला जर याने दुःख होत असेल, प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल, तर मी आता त्याला काहीच करू शकत नाही, मला त्याचा खेद वाटतो। कालपर्यंत खूप जास्त त्रागा सुरू होता। गणेश म्हणते खाली करी, मला बोलवलं नाही, निमंत्रण दिलं नाही, स्वतःची प्रॉपर्टी समजूनच उद्घाटन करताय। आता काल 300-400 जणांना तुम्ही हे दिलेले आहेत निमंत्रण, आता कसं बसताय असं? मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्यक्रम आहे, आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे, एक 8,000 लोक फक्त पोहोचू शकणार आहे। त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रण मिळतील, काहींना नाही मिळणार, ते नंतर जातील। त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रण वगैरे हे काही मोठा विषय नाही आहे। म्हणलं की आपल्या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचा विचार आमच्या करता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा आहे की मंदिर हा राजकारणाचा, निवडणुकीचा विषय नाही। शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे, ते आराध्य दैवत आहे। आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही, तर तुम्ही कोण आहात। याकरता ती एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर, ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून। आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही, मंदिर तर अनेक आहेत। हे मंदिर भारताच्या अस्मितेचं द्योतक आहे। गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे सांस्कृतिक, ते त्या ठिकाणी स्थापित केलं। प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय। 20 वर्ष संघर्ष केला, त्या संघर्षाकडे आज कसं बघता तुम्ही? मी एक कारसेवक म्हणून माझ्या करता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे। मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो। मी 20व्या वर्षी, 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो। सगळ्या प्रकारचे, म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो, ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो। त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे, 500 वर्ष संघर्ष चाललाय, अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या। या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो, तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे। म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित आहे। टीकाकार किती जरी टीका केला तर हा देशाचाच उत्सव होऊ पाहतो, कारण लोकांचा तेवढा उत्साह साहेब, या देशातनं मी तुम्हाला सांगतो, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही। प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात, रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे। त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही। आणि मी तुम्हाला हे सांगून देतो, राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत। प्रभू श्री रामचंद्र की लोक उत्स्फूर्तपणे करतात। म्हणजे हे निमंत्रणावरून जो वाद सुरू झालेला आहे, उद्धव ठाकरेंना नाही किंवा इतरांना निवेदन नाही, हा सगळं असं आहे, कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहित नाही। पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलाय, पवार साहेबांनी गेलं, मला माहित नाही, खरं खोटं माहित नाही। आणि मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, निमंत्रण येवो का न येवो,
राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण आहे. दुसरा मुद्दा, जरंगे पाटील 20 तारखेला जे मुंबईला येणार आहेत, त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार असा सगळा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपला महत्वाचा आहे. पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.